1 फेब्रुवारीला मोदी हा तिसरा सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे। मोदी सरकारचा तिसरा खरं तर हा अर्थसंकल्प असेल। या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, शेतकरी, बांधकाम व्यावसायिक यांचं लक्ष लागलेलं आहे। सर्वांनाच याविषयी प्रचंड उत्सुकता आहे। दरम्यान या अर्थसंकल्पातून नाशिकच्या उद्योजकांना काय अपेक्षा आहेत जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी महेश महाले यांनी। केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे। खरं तर या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी असेल, उद्योजक आहे, या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नेमक्या उद्योजकांच्या नेमक्या या अर्थसंकल्पाकडून काय काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सर, खरं तर केंद्राचा अर्थसंकल्प हा सादर होणार आहे। उद्योजकांच्या काय काय अपेक्षा असणार आहे या अर्थसंकल्पातून? यामध्ये मागच्या वेळेस जसं आपण बघितलं की इन्कम टॅक्सचे 2 रिजीम त्यांनी इंट्रोड्यूस केले की एक ओल्ड आणि नवीन. तर त्याच्यामध्ये मात्र टॅक्सेशनच्या सवलतीमध्ये कुठलीही मर्यादा वाढवलेली नव्हती. तर ती मर्यादा ह्यावेळेस वाढली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. ईव्ही मध्ये काम करताना ईव्हीला जास्त बढावा देण्यासाठी म्हणून डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत ज्या गाड्या मिळतात त्याच किमतीमध्ये ईव्हीची पण गाडी मिळायला पाहिजे, या दृष्टीने थोडा विचार केला पाहिजे। त्यासाठी ईव्ही कंपन्यांना काही फायनान्शियल सपोर्ट असेल किंवा त्यांना काही स्कीम असतील, काही सबसिडी असतील ते देऊन त्यांनी जर त्याचं प्रोडक्शन केलं मोठ्या प्रमाणात तर फार मोठा फरक पडेल। त्या उद्योजकांना रेट वाढून देत नाही आणि त्यामुळे काय होतं का छोटा उद्योजक हा डब घ्यायला आलेला आहे। तो डब घ्यायला आल्यामुळे त्याचा उद्योग हा काही दिवसांनी बंद पडू शकतो। तर सेंटरने MSMEच्या ज्या आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे का ज्या मुदत त्यांची संपत आलेली आहे ती त्यांना बूस्ट मिळण्यासाठी ती त्यांची मुदत वाढवावी आणि छोट्या उद्योजकांना त्यापासून दिलासा मिळावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।